येत्या 1 तारखेपासून 3 नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत। समाजात वाढत्या मॉब लिंचिंग प्रकरणांना चाप लावण्यासाठी नव्या फौजदारी कायद्यांमध्ये कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत। पाहूया त्याविषयीची माहिती। समाजात वाढत्या मॉब लिंचिंग म्हणजेच जमावाकडून मारहाण होण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या विरोधात कठोर पावलं टाकत भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये जमावाकडून हत्या झाल्याच्या गुन्ह्यासाठी एक नवीन श्रेणी तयार करण्यात आली आहे, जी न्याय आणि पीडितांच्या संरक्षणावर तसंच मॉब लिंचिंगच्या मुद्द्यावर भर देणारी आहे। हे नव्या फौजदारी कायद्यांमधलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे। गेल्या काही वर्षात मॉब लिंचिंगच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून आली। मॉब लिंचिंगच्या गुन्ह्यासाठी कलम 103(2) मध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे। कलम 103(2) मध्ये मॉब लिंचिंगशी संबंधित गुन्ह्यांची व्याख्या करण्यात आली आहे। यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की 5 किंवा अधिक व्यक्तींचा समूह, जाती समूह, लिंग, स्थान, जन्म, भाषा, व्यक्तिगत विश्वास किंवा अन्य अशा पद्धतीच्या कोणत्याही आधारावर कोणाची हत्या करत असेल तर या गुन्ह्यांना मॉब लिंचिंगच्या कक्षेत आणण्यात आलंय। समूहातील प्रत्येक सदस्याला हत्येसाठी शिक्षा या अंतर्गत निर्धारित मृत्यूदंड किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। योग्य दंडाची कारवाई देखील यात समाविष्ट आहे। त्याचप्रमाणे केवळ मॉब लिंचिंग तरतुदीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जमावाद्वारे केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी करणाऱ्या कृत्यासाठी कलम 117(4) मध्ये विशेष तरतूद आहे। या अंतर्गत कलम 127(4) मध्ये कडक शिक्षेची तरतूद आहे।